चला मग रेसिपीला सुरुवात करूया। कढई घेतली, कढईमध्ये 2 चमचे तूप घेतलं आणि त्याच्यामध्ये हे मी शेंगा टाकून घेतल्या। बघा, तूप जास्त कडक करायचं नाही, नाहीतर वास येतो थोडा। त्यासाठी थोड्याच तुपामध्ये हे शेंगा थोडं गरम झालेल्या तुपामध्ये ह्या शेंगा घालून घ्यायच्या। नमस्कार मंडळी, आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। अशा पद्धतीने ह्या व्यवस्थितरित्या ह्या शेंगा फ्राय करून घ्यायच्या। तूप टाकल्यामुळं थोडं शेंगाला चव येते, खाण्यासाठी चविष्ट लागतात, छान लागतात। अशा पद्धतीने हे मीठ पण टाकून घेतलं, 1 टीस्पून मीठ टाकून घेतलेलं आहे। आणि आता त्याच्यामध्ये मी हळद पण टाकून घेते। हळद, मीठ आणि तूप हे एकत्रित शिजवल्यामुळं शेंगाला फारच छान चव येते, खायला पण चविष्ट लागतात। ह्या गवारीच्या शेंगा लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत फार फायदेशीर ठरतात। हाडाची मजबूतीकरण करण्यासाठी ह्या शेंगाचा फार फायदा होतो। बघा, 5 मिनिट मी हे झाकण ठेवून घेतलेलं आहे, काढून घेतलं, थोडं वाफलून घेतलं। आता थोडं हलवून घेते। बऱ्यापैकी फ्राय झालेले आहेत, जवळपास 5 ते 7 मिनिट हे फ्राय करून घ्यायचं। अशा पद्धतीने हे फ्राय करून घेतलेलं आहे। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। काढून घेतलं, हे 30 कढई मी ते गॅसवर ठेवून दिली आणि त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल ओतून घेतलं। आता त्याच्यामध्ये मी जवळपास 1 टीस्पून जिरे टाकले। आता त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट मी टाकून घेते। बघा, अद्रक लसूणची पेस्ट मी टाकून घेतलेली आहे। आता त्याला हलवून घेऊ। अशा पद्धतीनं हलवून घेतले। आता त्याच्यामध्ये मी हे बारीक कापलेला कांदा टाकून घेतला। एक मीडियम साईजचा कांदा घेतला होता आणि तो बारीक कापून घेतला आणि मी त्याच्यामध्ये ह्या इन्ग्रेडियंटमध्ये मी हे कांदा पण टाकून घेतला। आता कांद्याचं कलरसुद्धा चेंज झालेला आहे। आता बऱ्यापैकी कांद्याला कलर आलेला दिसतोय। बघा, व्यवस्थित तळल्यासारखा वाटतोय कांदा। आता मी त्याच्यामध्ये एक मध्यम साईजचं टोमॅटो चिरून ठेवलेलं होतं, ते टाकून घेतलं। अशा पद्धतीने हे टोमॅटो पण टाकून घेतलं। त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली। कोथिंबीर टाकून मी ते आता थोडं मिक्स करून घेते। अशा पद्धतीनं बघा, टोमॅटो कांदा व्यवस्थित शिजत आहे, व्यवस्थित मिक्स झालेलं आहे सगळं। अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे। बघा, व्यवस्थित शिजलं। आता त्याच्यामध्ये मी हळद टाकले, आपला घरचा काळा मसाला टाकला आणि हे जरा लाल तिखट पण टाकलं। त्याच्यामध्ये हे खोबऱ्याचा किस टाकून घेते। 1 टेबलस्पून अंदाजे मी हे खोबऱ्याचा किस टाकून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये हलवून घेते। हे व्यवस्थितरित्या हलवून घ्यायचं, व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने जर आपण हे मिक्स करून घेतलं, अशा पद्धतीने जर आपण ही भाजी करून घेतली, खरंच आपण वारंवार भाजी करून खाऊ शकतो। ह्या शेंगा आता त्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत। बघा, आता सावकाश सावकाश हे हलवून घ्यायचं। अशा पद्धतीनं भाजी केली ना, आमच्या घरातले सगळेच इतके उत्सुकतेनं खातात ना ही भाजी, त्यासाठी मी अशा पद्धतीनं भाजी करते। सगळ्यांना आवडते, लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळेजण ही भाजी खातात। त्यामुळे हे अशा पद्धतीने मी ही भाजी करून घेते। आता त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घेतलं, थोडं हलवून घेऊ। हे मीठ पूर्णपणे मिक्स करून घेऊ। बघा,
थोडं झाकून घेऊ, थोडं वाफलून घेऊ, म्हणजे करकरीतपणा राहणार नाही. 5 मिनिट मी झाकून घेतलं. बघा आता त्याला पाणी पण छान सुटलेलं आहे. बघा अशा पद्धतीने हे ऑफिसला जाताना डब्यामध्ये घालून देता येते. लहान मुलांना शाळेत जाताना हे भाजी डब्यात घालून देता येते. अशा पद्धतीने जर भाजी गेली ना, तर आपल्याला बाहेर कुठेही जायचं असेल तर आपल्याला ही भाजी घेऊन जाता येते डब्यामध्ये. ह्याच्यामध्ये मी आता शेंगदाणे आणि तिळाचा कुट्टा करून ठेवलेला आहे. हे मी ह्याच्यामध्ये टाकून घेतला. आता व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊ. बघा अशा पद्धतीनं हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्याच्यावर मी हे कोथिंबीर सर्व करून घेते. कोथिंबीर सर्व करून घेतलेली आहे. आता एक प्लेट घेतली मी आणि आता त्या प्लेटमध्ये मी हे सर्व करून घेते. शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.